आणि ओव्हर टू कुणाल मोकाशी आमचे साथी कॉमेंटेटर. चला जाऊयात मॅच मध्ये. मनीष वल्टे पुढे आलाय आणि बॉलला पाठवलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. मनीष वल्टेच्या पाठमधनं आलाय. हा दर्जेदार चौकार. याच आक्रमक बॅटिंग करता मनीष वल्टेची ओळख आहे आणि अगदी दर्जेदार चौकार ठोकलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते ओपन केलं जात आहे. दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. या दुपारच्या सत्रातनं दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका व शशिकांत स्फूर्ती सरसोड आयोजित खासदार चषक 2026 चा दरार. चला सर्व विजयी संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण विनाविलंब लगेच या इथे. लॉट्स सेकंड राऊंड करता ते टाकले जातील. अतिरिक्त शफल झाला होता. बॉलवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र ऑफिशियल पंच राज ठाकरे सर दर्शवतायत की बॉल अतिरिक्त बाहेर जाणार आहे. वाईट. मुख्य मंचावर आपण पाहू शकतात मान्यवर मॅचचा आनंद घेतात. गणेशजी पाटील असतील, प्रमोदजी मुकाशी असतील, तसेच दिनेशजी जाधव सर, शेखर ठाकरे असतील. पुढचा बॉल अगेन बैठक स्ट्रोक. पॉवर प्ले मधनं बॉलला पाठवलाय. पॉवरफुल चौकारा करता मनीष वल्टेच्या पाठमधनं आलाय हा चौकार. 4. इथे आपला क्लास दाखवतोय. वाह, मनीष वल्टे दर्जेदार स्ट्रोक. आणखीन एक षटकार. विपुल पाटीलने प्रयत्न केला होता षटकाराच्या बाहेर झेल घेण्याकरता, मात्र तो शेवटच्या मोमेंटला झेल सुटला. चला टीम अकलोली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा एक प्रतिनिधी आपण या लवकर. सर्व विजयी संघाचे कर्णधार, सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण या इथे. लॉट्स ते पाडले जातील सेकंड राऊंड करता. तिथे मयूर गोतारणे आहेत. इथे स्ट्रॉंग अपील, आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न. इथे लॉट्स पाडले जात आहेत, अन्यथा आता नंतर कोणाची इथे सबब ऐकली जाणार नाही. मनीष वल्टे थांबायला तयार नाहीये. आणखीन एक चौकार मनीष वल्टेच्या पाठमधनं फेकून दिलाय. चौकारा करता 4. इथे सेकंड राऊंड. इथे हा पहिली यातून जो संघ विजयी होईल तो मेट संघासोबत मॅच खेळेल, जी मॅच क्रमांक 2 असेल, हे लक्षात असू द्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनीष वल्टेच्या पाठमधनं आलाय हा दर्जेदार षटकार. मनीष वल्टे आक्रमक झालाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम गावदेवी अकलोली आणि त्याच्या विपक्ष टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान, या दोन टीम मधली मॅच असेल. कुणबी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान या टीम मधली ती मॅच असेल. वारेट आणि त्याच्या विपक्ष टीम शशिकांत स्फूर्ती सरसोड, ही मॅच क्रमांक 3 असेल.
मनीष वलटे हा असा बॅटर आहे ना, मागच्या काही आठवड्यातली स्पर्धा एजे चॅलेंजर हमरापूर ट्रॉफी, अगदी दर्जेदार बॅटिंग. रंगतदार मॅच इथे बॅटरला परतावं लागेल. विकेट जातीये. पहिल्या षटकाचा खेळ जिथे मनीष वलटेची दर्जेदार बॅटिंग ती आपण पाहिली. नॉनस्ट्रायकर एंड कडे सध्या उभा आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 25 धावा. गत 2 वर्षापासून पाहिलं ना, 2 ते 3 वर्ष मनीष वलटे अगदी दर्जेदार बॅटिंगचा जो क्लास आहे, परफॉर्मन्स आहे, तो अगदी उंचावत गेलाय हे म्हणायला हरकत नाहीये. कित्येक स्पर्धा, मग कोणी ट्रॉफी देखील मला आठवतीये. दर्जेदार बॅटिंग हमरापूरची एजे चॅलेंजर ट्रॉफी मध्ये तिथे ओपन एक गाव एक मधनं खेळताना त्याही ऑल इंडिया आयकॉन मधनं जी स्पर्धा झाली ओपन क्रिकेट, त्यातनं देखील मनीष वलटे दर्जेदार बॅटिंग अप्रतिम. आजही मात्र गरजतोय तो गुडगावकरांच्या विपक्षात. पुढचा बॉल, नवीन बॅटर हलक्या हाताने खेळलाय. फक्त मनीष वलटेला स्ट्राईकवर आणण्याचं काम त्याने केलंय. त्याला माहिती आहे मनीष एका बाजूने अटॅक करतोय आणि मनीषला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याकरता हा प्रयत्न सिंगल अर्जित झालाय. थर्ड अंपायर घेतलं जाईल. मयूर इट्स अ फेअर डिलिव्हरी. जो तर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. धावा आहेत त्या टोटल 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल इथे मनीष वलटे अक्रॉस द पार्टनर खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय तिथे. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नक्की करेल मनीष. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग आपण पाहतोय मनीष वलटेकडनं. त्या पुढच्याच आठवड्यात 1 शॉट असा ऑफिशियल पंच दर्शवतात. पुढच्याच आठवड्यात अगदी MJPL या स्पर्धेतनं देखील आपण मनीष वलटेला इन ऍक्शन पाहणार आहोत. अगदी दर्जेदार बॅटिंग ती सातत्यानं दाखवतोय तो मनीष. सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल डीप यॉर्कर. तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो बॉलवर झेपावतो. सिंगल अर्जित होतीये.
या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 28. 28 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात ही धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे. 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरचा विचार केला तर फक्त 3 धावा आता या ओव्हर मधनं आल्यात, म्हणजे कमबॅक करणारा षटक ते आपण पाहिलं. 28 ही धावसंख्या स्कोर. एक रन ती शॉर्ट काढली आहे. एक धाव ती शॉर्ट होती. धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस 14.0च्या सरासरीने 28 झाली आहे. सेकंड राऊंड चा पहिला सामना तो टीम कुणबी 11 शिवंजे स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्ष टीम गावदेवी अकलोली या 2 टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच एका बाजूने योगी असेल, एका बाजूने यतीन असेल, तर एका बाजूने दीपेश घोलप त्याला देखील आपण पाहणार आहोत. मनीष पुढचा बॉल, इथे बॉलला फेकून दिलाय षटकारा करता मनीष वलटे. ते म्हणतात ना की जेव्हा वाघ जंगलात एंट्री करतो ना तेव्हा बाकीच्या प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं, तसा मनीष वलटे जिथपर्यंत मैदानात आहे ना गुडगावकरांचं अस्तित्व धोक्यात आहे. कारण की मनीष वलटे असा बॅटर आहे ना जो दर्जेदार बॅटिंग ती सातत्यानं करत आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 34. 34 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॉलला उडवलाय, हवा दिली आहे आणि पाठवलाय षटकारा करता मनीष वलटेच्या पाठमधनं सलगचा दुसरा बॅक टू बॅक हा विस्फोट केला जातोय. मनीष वलटे षटकार 6. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 40. 6व्या मॅच मध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतोय, स्प्लंबल होतीये, सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण अगदी कलेक्ट चांगलं केलं बॉलला. गुडगाव संघ तो आपण इन ऍक्शन पाहतोय खासदार चषक या स्पर्धेत. आज आशिष पाटील ते अनुपस्थित आहेत, गुडगाव टीम सोबत नाही आहेत. पुढचा बॉल मॅच मधनं पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, लवकर पिक केला बॉलला. क्षेत्ररक्षक तो बॉल टप्प्याचा वेट केला त्यानं, मग जिथे टप्पा उचलला तर मी फेकी करतोय, सिंगल ती कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाईल. 42. 42 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 42.
चौथ्यात मॅच मध्ये सुरुवात होती आहे चौथ्या षटका करता. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे फटका मोठा सजवला जातोय, मात्र क्षेत्ररक्षक त्यानं प्रयत्न नक्की केला, मात्र त्याच्या हातातनं जसा बॉल निसटला ना षटकार गेलाय. पुढचा बॉल ते डॉट बॉल, निर्धाव चेंडू, षटकार आला, तदनंतर कमबॅक केलंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 49 धावा. स्कोर कार्डवर आहेत टीम सोपान स्फूर्ती दुपारपाडा या टीमच्या. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आडपा पाटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक तो काऊ कॉर्नर मधनं बॉलवर झेपावतो, सिंगल अर्जित होतीये. अगदी डिमिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या आसपास होता, तिथनं बॉलची फेकी करतोय. एक धाव ती अर्जित होतीये. पुन्हा एकदा या एकच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर वधारतीये. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 50, सांघिक 50 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल इथे लोवर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक, वा चांगला क्षेत्ररक्षण ते आपण पाहिलं. सिंगल, एकच्या मदतीनं 51 धावा स्कोर कार्डवर लागलात. यातून जे चालू असलेली मॅच आहे, यातून जो संघ विजयी होईल तो थेट गावदेवी मीठ या टीम सोबत आजच्या दिवसात सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळेल, हे लक्षात असू द्या. ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट तो घोषित केलाय या ठिकाणी. चला, टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि त्याच्या विपक्ष टीम गावदेवी अकलोली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार या. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 52 धावा, म्हणजे विजयाकरता 53 धावांचं लक्ष असेल. ते टीम गुडगाव या टीमला 24 बॉल 53 ची गरज असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये टीम गावदेवी अकलोली आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान. टॉस या ठिकाणी होतोय
मी विनंती करतोय शेखर ठाकरे आपणास वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि अगदी जर आपण पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टॉस टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात टीम शेखर ठाकरे यांना विनंती करेन ना लगेच टॉस बॉक्स मध्ये तिथे टॉस केला जाईल. टीम कुणबी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि गावदेवी अकलोली या दोन टीम मध्ये टॉस होईल. शेखर ठाकरे वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. काटा आलाय. टॉस जिंकलाय अकलोली टीमना. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओके मॅच चालू. मॅच 3 ओव्हरची असेल. अकलोली टीम गावदेवी अकलोली 3 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंडची सर्व सामने सेकंड राऊंड 3 ओव्हरचे होतील. सेकंड राऊंड हे सर्व सामने 3 षटकांचे असतील. जर टाइम राहिला पुढे तर ओव्हर वाढवल्या जातील हे लक्षात असू द्या. सेकंड राऊंड करता इथे 3 मॅच इथून पुढे होतील. गावदेवी अकलोली तुमची फिल्डिंग आहे ना? फिल्डिंग ओके. म्हणजे टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमानला बॅटिंग करावी लागेल. जाऊयात मॅच मध्ये. पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथं विकेट गेली आहे. बुम बुम बुमरानं घेतली आहे विकेट. चिराग गोतारेला मिळते विकेट. बॅटर बाद. अगदी दर्जेदार विकेट गेली आहे. बॅटर तो महत्वाचा इथे बाद झालाय. तर संकेत ठाकरे ज्यांच्या माध्यमातून गुडगाव टीम करता शुभेच्छा आल्यात. या संपूर्ण आयोजनाकरता आणि गुडगाव टीम करता शुभेच्छा आल्यात. जाऊयात मॅच मध्ये. चिराग गोतारने एका वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतोय. इथे स्ट्रॉंग फर्निचर डिस्ट्रॉय. फर्निचर बिघडवलंय. विकेट जातीय. बॅटर बाद.
संगीत सॉंग्स ते ऐकवली जात आहेत. जाऊयात मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर इथे 2 विकेट गेल्यात. महत्वपूर्ण 2 बॅटर त्यांना परतीच्या प्रवासाला पाठवलंय. दर्जेदार गोलंदाजी ते चिराग गोतारनेकडनं होती. बुम बुम बुमराह अगदी बुमराह जशी गोलंदाजी करतो त्याच ऍक्शन ती गोलंदाजी होतीये. अगदी सेम ऍक्शन ती आपण पाहतोय. वेगवान तेच दर्रार. इथे स्ट्रॉंग अपील. विकेट गेली आहे. बॅटरला परतावं लागेल. आणखीन एक विकेट आणि इथे विकेट हॅट्रिक ती कंप्लीट केली आहे चिराग गोतारने. आजच्या दिवसातली ही पहिली विकेट हॅट्रिक ती चिराग गोतारनेच्या नावावर जातीये. तर या विकेट हॅट्रिक करता अगदी संघाचे पाठीराखे आणि संघाचा एक मॅनेजर म्हणायला हरकत नाहीये मनोजी वलटे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज या विकेट हॅट्रिक करता. स्कोर झालाय टोटल 2 धावा. 2 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात आणि जी विकेट हॅट्रिक घेतली चिराग गोतारने ना त्याकरता विकेट हॅट्रिक करता असं जर आपण पाहिलं तर संघ मालकच आहेत खऱ्या अर्थानं टीमचे. अगदी टीमला पूर्ण लीड करतात, सपोर्ट करतात आणि कित्येक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पर्यंत नक्की सोपन स्मृती दुपारे पाडा संघ आपण खेळताना पाहतोय तो मनोज वलटे यांच्या मुलं. स्ट्रॉंग अपील. इथे पंच तितकेसे खुश नसतील. डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडू. पहिलं षटक ते चिराग गोतारने जर संपलंय. धावा इथे कंप्लीट झाल्यात त्या 2. ओव्हर नंबर 2 लोकेश आलाय गोलंदाजी करण्याकरता दुसऱ्या षटकात ना जिथे सज्ज होईल या गोलंदाजी करण्याकरता. जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकात वर्णी लागली आहे त्याची. आज घोडगावकरांचे 2 मुख्य खेळाडू ते नाहीयेत. आशिष पाटील आणि सूरज. इथे बॉलला मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र तिथे मनीष वलटे एकदा का हातात चेंडू लागला ना का तो हातात फिट होतो. विकेट जातीये. बॅटर बाद. जाऊयात मॅच मध्ये जिथे सातत्याने एका बाजूने विकेट जायला सुरुवात झाली आहे. गुडगावकर इतना बॅकफुटला गेलाय थोडासा मात्र डोकं वर काढण्याची संधी ती इथे दिली जात नाहीये टीम गुडगाव या संघाला. जाऊयात मॅच मधला लोकेश पुढचा बॉल. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाह. आणखीन एक विकेट गेली आहे. जो बॅटर येतोय तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि मग सातत्यानं विकेट त्या जायला लागल्यात. विकेट. बॅटर बाद. देखील विकेट हॅट्रिक करतो की काय कारण की 2 बॉल 2 विकेट गेल्यात. अर्धी टीम परतीच्या प्रवासाला गेली आहे. धावा 2 झाल्यात. 5 विकेट गेल्यात मात्र इथनं विकेट हॅट्रिक ती होईल का. लोकेश बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय.
लोकेशचा पुढचा बॉल सज्ज आहे बॅटिंग करण्याकरता. समोर बॅटर वेग कमी केला होता. चेंज ऑफ द पेस. मात्र इथे क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे विकेट हॅट्रिक ती कंप्लीट केली आहे. चिरागच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी होतीये ती लोकेशची. मात्र लोकेशने देखील घेतली आहे विकेट हॅट्रिक. वाह, दर्जेदार गोलंदाजी. आणि या विकेट हॅट्रिक करता देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज टीमचे संघ मालक मनोजी वलटे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज जे 200 रुपयाचं ते लोकेशला दिलं जाईल. दर्जेदार दर्जेदार अप्रतिम. अगदी सकाळच्या सत्रात जसं आपण मॅच पाहिला अगदी प्रत्येक मॅच मधनं ती चुरस आणि रंगत ती पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेत ना अगदी बोलबाला राहिला. अगदी नामांकित स्पर्धा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व शशिकांत स्मृती सरसोळ आयोजित खासदार चषक. चला जाऊयात मॅच मधनं. इथे फटका खेचला चिराग गोतारने. तो बॉलवर सरसावतोय. टप्प्यावर राहिला आणि मग जिथे बॉलची फेकी करतोय धावा कंप्लीट होतील. इथे 1 आणि या 1च्या मदतीनं बऱ्याच काळानंतर धावसंख्या 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. चौव्यात मॅच मध्ये लालित्य चुकलंय. माघारी परतेल गोलंदाज लोकेशला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी अकलोली आणि त्याच्या विपक्षात टीम कुणबी 11 शिवंजय स्पोर्ट सलमान या दोन टीम मधली ती मॅच असेल. ते रनआउट करता अपील नक्की केली मात्र सेफ झोन मध्ये बॅटर असेल. धाव कंप्लीट होतीये. सिंगल च्या मदतीने धाव संख्या 1 न कंप्लीट होतीये. 4 धावा 6 विकेट. आजच्या दिवसात आपण सूरज पाटील आमचे साथी कॉमेंटेटर्स अगदी पेशानं पत्रकार आहेत. बेधडक पत्रकार शिक्षक देखील आहेत. चौव्यात मॅच मध्ये इथे फटका मोठा खेचायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट जाते. बॅटर बाद. विकेट नंबर 7. पूर्णपणे बॅकफुटला गेलाय तो टीम. गुडगाव टीम 7 विकेट गेल्या. 4 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मनीष वलटेची तुफानी बॅटिंग ती आपण पाहिली. आलेलं ते वादळ मनीष वलटेच खूप जास्त घोंगावलं ते गुडगाव टीमच्या विपक्षात. इथे फटका फसलाय आणि चिराग गोतारणे आणि जो पाठीमागे त्याचा क्षेत्ररक्षक जो आला ना दोघांमध्ये कम्युनिकेशन नव्हतं. कॉलिंग नव्हतं की झेल कोणी घ्यायचा किंवा मग बॉल कोणी फील्ड करायचा. तो जर कॅच ड्रॉप झाला तर प्रॉपर कम्युनिकेशन नव्हतं आणि मग तिथे बॉल चौकार गेलाय पण बाउन्स. या धावसंख्येवर 8 विकेट गेल्यात त्या टीम गोडगाव. नवीन बॅटर येतोय मैदानात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गुडगावकरांचं एक पाहिलं
येणारा प्रत्येक बॅटर हवेत फटके खेळतोय आणि मग तिथे विकेट जात आहेत सातत्यानं. नो बॉल ऑफिशियल पंच दर्शवतायत. चला जाऊयात मॅच मध्ये. फ्री हिटची संधी असेल, हात फ्री होऊन बॅटिंग करण्याची नामी संधी. जर आपण पाहिलं तर ऑफिशियल पंच दशरथ खुपरे सर, अगदी 40+ एक दशरथ खुपसे जे अगदी 40+ क्रिकेट वेदात बादशाह आहेत. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची शहापूर तालुक्यात गणना होते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तर धावा असतील 10. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. आता चिराग उतारणे आलाय बॉल खाली. नो डाऊट विकेट गेली आहे. बॅटर बाद. जाऊयात मॅच मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. झेलचा प्रयत्न करणार नाहीये, मात्र एक टप्प्यावर राहिला. तसा टप्पा बॉल फील्ड करतोय, बॉलची फेकी करतोय. चला जाऊयात मॅच मधनं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 11 धावा. 9 विकेट आतापर्यंत गेल्यात. ते घोषित क्षेत्र तिथे बॉल पाठवलाय. 12 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा. नवा राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत नितीनजी पाटील. आपणास देखील विनंती करतोय. इथे 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव तिथे अर्जित होईल या वाईटच्या मदतीनं. जाऊयात मॅच मध्ये. उपटून टाकलं या बॉलला. ते डॉट बॉल त्याची उद्घोषणा होती. या निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. जाऊयात मॅच मध्ये. इथे
बॉलला फील्ड केलं त्यानं. चौकार जाण्यापेक्षा शेवटच्या मोमेंटला आपल्या शरीराचा वापर करत बॉलला फील्ड केला.